क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, ऑटोकैड, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवड़। फोन नंबर 9422330424। गेल्या 2 दिवसात एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि विशेषतः हा जो प्रयत्न आहे हा उबाटाकडून केला जातो आहे आणि याच्यामध्ये मराठी मतं आमच्याबरोबर नाही, हे जे काय बोललं जातं आणि हे कार्यकर्त्यांच्या बरोबर जे बोललं जातं, माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. तुम्ही आमच्या थेट लढती ज्या ज्या ठिकाणी झालेल्या आहेत तिथली आकडेवारी काढून बघा. तिथल्या मायनॉरिटीचे जे बूथ आहेत त्याच्यामधली प्रत्येक बूथची सेपरेट हे मिळते, तुम्हाला सेपरेट बूथची आकडेवारी मिळते आणि ह्या आकडेवारीमध्ये 100% एका बाजूने मतदान झालेलं आहे. साऊथ मुंबईमध्ये 1,40,000 मतदान हे एका बाजूने झालेलं आहे. तिथं आमची सीट 45,000 मतांनी फक्त पडली आणि 13 ठिकाणी आमच्या लढती झाल्या समोरासमोर. 13पैकी 7 ठिकाणी आम्ही तुम्हाला पराभूत केलेला आहे. 6 ठिकाणी सुद्धा आमचा जिथं पराभव झाला तिथं आमचे कॅन्डिडेट शेवटच्या क्षणी डिक्लेअर झालेले होते आणि तुमचे कॅन्डिडेट 3-3 महिने अगोदर फिरत होते आमच्यापूर्वी. ही वस्तुस्थिती आहे. सगळी मराठी मतं, मुंबईकरांची मतं ज्याच्यामध्ये गुजराती असतात, मराठी असतात आणि विशेषतः मराठी आमचे मुलं ज्यांच्यासाठी बाळासाहेबांनी एवढा लढा दिला त्याच्यापैकी 80% मतदार हा आमच्याबरोबर राहिलेला आहे. तुम्ही ही मायनॉरिटीच्या बूथची यादी काढा, आपणच काढा. मी असं म्हणणार नाही की मी तुम्हाला ती देईन आणि ती मतं वजा करा. प्रत्येक मतदारमध्ये 1,00,000-1.5 लाख मतांनी यांचा पराभव होईल. त्याचं उत्कृष्ट उदाहरण हे संभाजीनगर आहे. तिथं आमचा जो लढा थेट झाला तिथं आम्ही 1 लाख मतापेक्षा जास्त फरक हा उबाटाच्या आणि आमच्या मतामध्ये आहे. आम्ही नसतो तर त्या ठिकाणी पूर्वीच्याच खासदार पुन्हा निवडून आलेले असते. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जो काय विचार सोडला बाळासाहेबांचा त्याच्याबद्दल ज्याला मायनॉरिटीला खात्री झाली की खरोखर बाहेर पडलेले आहेत आणि खरोखर हे काँग्रेससारख्या विचाराबरोबर गेलेले आहेत त्याला त्यांनी 1 गठ्ठा मतदान तुम्हाला करण्याचा निर्णय घेतला. का घेतला? तर मोदी साहेबांनी जी राष्ट्राची प्रगती चालवलेली आहे, मोदी साहेबांनी जो हिंदुत्वाचा विचार आणि हिंदुस्थानची जी कल्चर आहे ते संपूर्ण जगभर पोचवलेलं आहे आणि त्याला विरोध करायचा हे कटकारस्थान संपूर्ण भारतामध्ये घडलं आणि त्याचा एक भाग हा महाराष्ट्राचा मध्ये घडलेला हा प्रकार आहे. आणि तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची आहे या निमित्ताने की महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत जे इतर राज्यामध्ये घडलेले नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन झालं आणि मराठा आंदोलनाच्या दरम्यान मराठा विरुद्ध OBC असा एक वाद मोठा त्या ठिकाणी तयार झाला. या वादामध्ये जे OBC होते हे मोस्टली विदर्भामध्ये राहणारे होते आणि मराठा समाजाचे जे होते ते विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते. याचा थेट परिणाम असा झाला की आम्ही मराठा समाजासाठी आरक्षण दिलं, मराठवाड्यामधल्या कुणबींचे दाखले देण्याची व्यवस्था केली, परंतु अंतिम त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये संघर्षामध्ये एवढा कडवटपणा आलेला होता की दोन्ही ठिकाणी हे पक्षाच्या विरोधामध्ये मतदान ठरवून करण्यात आलं. बीडसारख्या ठिकाणी उमेदवाराला प्रचाराला सुद्धा गावागावामध्ये जायला बंदी करण्यात आली. हे तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. दानवेंसारखा एक ज्येष्ठ कार्यकर्ता असेल, पंकजा मुंडेंसारखी एक ज्येष्ठ आमचे नेते असतील, तर अशी मोठी मोठी लोक पराभूत का झाली या परिस्थितीचा तिथं ॲनालिसिस झाला पाहिजे असं मला वाटतं. उत्तर महाराष्ट्रामध्ये कांद्याचा प्रश्न मोठा होता. निर्णय घेतला गेला की कांद्याच्या निर्यातीला परवानगी द्यायची, परंतु तो निर्णय हा केवळ 2 दिवस अगोदर घेण्यात आला. आम्हाला एवढंच सांगायचं की आम्ही पराभवाचं समर्थन करत नाही, पराभव आम्ही मान्य करतो
आणि ज्या गोष्टी या दरम्यान चुकलेल्या आहेत या चुकलेल्या गोष्टी दुरुस्त करून आपण नव्या दमाने जनतेसमोर जाऊ. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, लोकसभेचा आणि विधानसभेचा थेट संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. काँग्रेसच्या किती जागा आल्या होत्या मागच्या लोकसभेला? फक्त 1 जागा आली होती. आणि विधानसभेला किती आल्या? जवळजवळ 44 जागा की 42 की 44, मला आता एकदा काकडा आठवत नाही, परंतु तेवढ्या जागा त्यांच्या निवडून आल्या. 4 जागा आल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या, त्यांच्या किती आल्या? त्यांच्या जवळजवळ 45च्या आसपास जागा निवडून आल्या. याचा सरळ अर्थ असा आहे की लोकसभेला वेगळे विषय असतात, विधानसभेला वेगळे असतात. आणि पंतप्रधान मोदीजींना पराभूत करण्याचा जो कट होता, हा कट पाकिस्तानमध्ये रचला गेलेला होता. पाकिस्तानचे मंत्री डायरेक्टली सांगतायत की मोदी साहेबांच्या विरोधात मतदान करा असं अपील करतायत. आणि ते अपील भारतातलं कोणतरी ऐकतं. ही अकलनीय गोष्ट आहे. पाकिस्तान हा आमचा शत्रू आहे. 2 मंत्री त्या ठिकाणी आवाहन करतात आणि एक गठ्ठा मतदान भारतामध्ये घडतं आहे. त्यांनीच सांगितलं म्हणून झालं असं मी म्हणणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे ना, झालं ही वस्तुस्थिती आहे. 400 पारचा नारा भाजपने अवश्य दिला, पण त्याच्यामागे भारताचं संविधान बदलणं हा हेतू कधीच नव्हता. चुकीचं पसरवलं गेलं आणि संविधान बदललं जाणार असं सांगून आमच्या जे दलित बांधव आहेत त्यांची दिशाभूल केली गेली. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे एकंदरीत हा लार्जर जो कट होता मोदी साहेबांच्या विरोधात, तो कट महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालला. आणि मोठ्या गमजा मारण्याची काही गरज नाही आहे. प्रत्येक गोष्ट ही त्या ठिकाणी पेटीमध्ये सीलबंद असते. तिथली आकडेवारी काढा आणि त्याच्यामधल्या मायनॉरिटीजच्या व्होट्स तुमच्यामधून डिलीट केल्या की तुमच्याकडे 1-1, 1.5 लाखाने प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही पराभूत होणार आहे. मुळात शिवसेना सुरू कुठून झाली? कोकणामधून. 1 जागासुद्धा घेता आली नाही त्यांना. सिंधुदुर्गपासून पालघरपर्यंत 1 जागा जिंकता आली नाही. सगळ्या जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत. आणि तुम्हाला 9 जागा जिंकून जे समाधान झालेलं असेल त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, एकच जागा अशी आहे जी आम्ही निवडून दिलेली, जी तुमच्या अगदी हृदयामध्ये कळ आणणारी जागा आहे. आणि ती सिंधुदुर्गची जागा आहे. त्या ठिकाणी नारायण राणे निवडून आलेले आहेत. तुम्ही किती प्रयत्न केला नारायण राणेंना संपवण्याचा, तरी कोकणी जनतेने पुन्हा त्यांना निवडून आणलेलं आहे. आणि माझी खात्री आहे की हा तुम्हाला खऱ्या अर्थाने धडा आहे. स्वतःला वाटेल त्या माणसाचा द्वेष करायचा, स्वतःला वाटेल ते करायचं, आमदारांना वेळ द्यायची नाही. आता तुम्ही जर ऑफिसमध्ये फिरता, शाखेमध्ये फिरता, तर असं आमदारांना तरी का भेटत नव्हता? खासदारांना का भेटत नव्हता? त्यांची कामं का करत नव्हता? आणि ते गेल्यानंतर तुम्ही जे त्यांच्या बदनामीचा एक कट रचला, आम्ही त्याचं योग्य उत्तर देणारच आहोत. एक लक्षात येतं की खोटं 10 वेळा बोललं की लोकांना खरं वाटायला लागतं. आणि म्हणून निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की मोदी साहेब पुन्हा सत्तेवर आलेले आहेत. भारताचा विकास होत राहणार आहे. आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री हे त्यांना पाठिंबा देण्यासाठी स्वतः दिल्लीला गेलेले आहेत. लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे तो मोदी साहेबांनी या देशावर राज्य करावं, हा लोकांचा मॅन्डेट आहे. क्लिअर कट मेजॉरिटी त्यांना मिळालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एकीकडे तुम्ही भाषणं करता की लोकशाहीच्या रक्षणासाठी म्हणून तुम्ही भारतभर रान उठवलं की हे लोकांचे सरकार पाडतात, त्याच्यामध्ये फूट पाडतात. मग तुम्ही काय कसली वक्तव्य आता करताय? तुम्हाला मॅन्डेट काय दिलेलं आहे? तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचं मॅन्डेट दिलेलं आहे. काँग्रेसला सगळे म्हणून किती मिळालेले आहेत जागा? 100च्या आसपासच्या जागा त्यांना मिळतात. त्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विरोधी पक्ष म्हणूनच त्यांना मॅन्डेट दिलेलं आहे. फार तर मी असं म्हणेन की एवढंच जर महाराष्ट्राबद्दल प्रेम असेल तर उद्धव साहेबांनी दिल्लीला जावं आणि पवार साहेबांना त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता करण्याचा प्रयत्न करावा. पंतप्रधान तर आता होऊ शकत नाहीत, परंतु त्याच्या इक्विव्हॅलंट विरोधी पक्षाचं नेतेपद असतं. करा ना तुम्ही. तिथं तुम्ही म्हणत नाही उद्या काँग्रेस तुम्हाला बाहेर टाकेल, तर तुम्हाला भीती वाटते. आणि अशी जर हिंमत असेल, बाळासाहेबांमध्ये ही हिंमत होती, उद्या मराठी मनुष्य एखादा राष्ट्रपती पदासाठी उभा राहिला तर मी जरी महायुतीमध्ये असलो तरी माझी लोकं त्या ठिकाणी मराठी माणसाच्या बरोबर त्या कॅन्डिडेट बरोबर मतदान करतील. ही भूमिका अनेक वेळेला बाळासाहेबांनी घेतली, कारण बाळासाहेबांना फिकीर नव्हती सत्तेची. सत्ता आली आणि गेली. माझी प्रिन्सिपल्स, माझं जे काय योग्य मत आहे त्याच्याशी मी ठाम आहे. असं जर तुम्ही ठाम असाल महाराष्ट्राबरोबर तर तुम्ही जाऊन मागणी करा काँग्रेसकडे की शरद पवारजींना लीडर ऑफ द अपोजिशन बनवा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, दाखवण्यासाठी काही करायचं नसतं. करायचं आहे तर मनापासून करा.
आणि आम्ही आपल्याला मनापासून सांगतो की आमचं पराभव आहे, आम्ही स्वीकारलेला आहे. हे बिलकुल पराभव का झाला याचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स नाही. आम्ही महाराष्ट्रासाठी भरपूर काम केलेलं आहे. वेगवेगळ्या विषयावरून लोकांची दिशाभूल झालेली असेल तर दिशाभूल कशी झाली याच्यासाठी आम्ही लोकांपर्यंत जाऊ आणि अतिशय चांगला परफॉर्मन्स आम्ही करू. ज्या सीट आम्हाला 2019मध्ये मिळालेल्या होत्या त्याच्यापेक्षा अधिकच्या सीट हे आम्ही महाराष्ट्रामध्ये मिळवून दाखवू आणि लोकांसमोर जो विषय घेऊन जाऊ, महायुती म्हणून सांगू, त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या स्वार्थासाठी आम्ही त्याच्यामध्ये फूट पाडणार नाही आणि एवढे मी आपल्याला गॅरंटी देतो. आणि म्हणून लोकशाहीचं इथं रक्षण करण्याच्या गोष्टी करायच्या आणि तिथं जाऊन लोकशाही विरोधी कामं करायची हे आता थांबवावं एवढी विनंती आहे. राज्यामध्ये महायुती आपण महायुती मात्र या सगळ्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आणि त्यांनी मंत्रिमंडळातून मला अशी मागणी. माझं एकच या बाबतीत सांगणं आहे की आम्ही सर्वजण फडणवीस साहेबांच्याबरोबर ठामपणे उभे आहोत. आमची त्यांना विनंती राहील आणि आम्ही पक्षश्रेष्ठींकडे सुद्धा आमचे मुख्यमंत्री महोदय बोलतील की त्यांचा राजीनामा ॲक्सेप्ट करू नये, कारण त्यांना बदनाम करण्याचा एक कट आणि षडयंत्र हे महाराष्ट्रामध्ये रचलं गेलं. ज्यावेळेला हा मराठा आणि OBC वाद सुरू होता त्यावेळेला याची पूर्ण जबाबदारी ही फडणवीस साहेबांच्या, तुम्हाला हे सगळं माहिती आहे, हा सगळा इतिहास माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठलं मतदान कुठे झालं, मराठवाड्यामध्ये कशा रीतीने गावबंदी केली गेली हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे आणि विदर्भामध्ये कसं एक गठ्ठा मतदान झालं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे असा ज्यावेळेला प्रयत्न केला जातो त्यावेळेला असा एक नेता की ज्याचं नेतृत्व महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे, महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे, तर त्यांनी महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटतं. आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं स्वतः तेच मत आहे आणि निश्चितपणे पक्षश्रेष्ठींकडे ते हा मुद्दा मांडतील. भाजपच्या मित्रपक्षाने मदत नाही केली, भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांनी बारामतीमध्ये चांगलं काम केलं नाही म्हणून हा अपयश आम्हाला मिळालं, पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तुम्ही नाही बघा, हे काय स्वतः अजितदादा बोललेले नाही आहे. ज्या वेळेला शिवतारेजींनी बंड केलं, मी स्वतः गेलेलो होतो, आमचे अनेक मंत्री गेले, स्वतः मुख्यमंत्री 3 वेळा त्यांना भेटले आणि त्यांनी ते बंड मागे घेतलं. आमची सगळ्यांचीच इच्छा होती की वहिनी त्या ठिकाणून निवडून याव्या म्हणून, परंतु सुनेत्राबाईंनी निवडून येऊ शकल्या नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे, कारण एक सहानुभूतीचं वातावरण तिथं निर्माण केलं गेलं आणि तिथं अशी एक हवा केली गेली की दिल्लीला पवारसाहेब आणि महाराष्ट्रामध्ये अजित पवारसाहेब असं एक लोकांच्या मनामध्ये ठसवण्यात आलं की ह्याच्यामध्ये अजितदादांचं काही नुकसान होत नाही, कारण ते महाराष्ट्र बघणार आहेत आणि दिल्लीला पवारसाहेब असताना पवारसाहेबांचं नुकसान का करता, अशी एक हवा जी केली गेली त्याचा फटका हा दादांना बारामती मतदारसंघामध्ये बसला. ही वस्तुस्थिती आहे. सर्व लोकांनी मनापासून त्यांच्यासाठी काम केलेलं आहे आणि आजसुद्धा आम्ही सर्व लोक त्यांच्याबरोबर ठामपणे उभे आहोत. भाजपचे आमदार चुकले की काय त्यांचा आत्मविश्वास लढला नक्की काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की सीट ह्या वेळेवर कुठल्याही परिस्थितीमध्ये डिक्लेअर झाल्याच पाहिजे. एवढे मोठे मतदारसंघ असतात की किमान 2-3 महिने लागतात मतदारसंघामध्ये फिरायला. तुम्ही 10 आणि 15 दिवसामध्ये हे मतदारसंघ फिरू शकत नाही आणि त्याचा मोठा फटका हा आम्हाला निश्चितपणे बसला. पुढच्या वेळेला आम्ही अगोदर ठरवू आमच्या सीट कुठल्या आहेत त्या आणि वेळेवर त्याचं नियोजन करू. उत्तर पश्चिम मतदारसंघात उमेदवार विजय करण्यात आला होता आणि तर त्यांना सांगितलं की अमोल कीर्तीकर यांना विजय केलं, यानंतर तिकडे कुठेतरी फोन गेले, काहीतरी काळबेरं झालं असं एक विरोधकांनी म्हटलंय. कारण विजय उमेदवार रवींद्र वायकर यांना पराभूत झालं, कीर्तीकरांचा विजय घोषित केल्यानंतर पुन्हा निर्णय बदलावा लागला. हे एक आपल्याला मला सांगायचं की फेर मोजणी मागणं हा प्रत्येक उमेदवाराचा अधिकार आहे. ज्यावेळेला फेरमोजणी केली जाते त्यावेळेला उमेदवार तिथं हजर असतो, त्याच्या समक्ष मोजणी करून त्याच्या सह्या घेतल्या जातात. एक मताने ज्यावेळेला कीर्तीकर आघाडीवर होते, ज्यावेळेला याचं झालं म्हणजे आपल्या बॅलेटमधलं मतदान झालं त्यावेळेला त्यांना आनंद झालेला होता. पोस्टल बॅलेटमध्ये आपला पराभव होणार हे त्यांना माहितीच नव्हतं. मग पोस्टल बॅलेट का आम्ही तयार केले, तिथंच होते ना आणि त्यांचा पराभव झाला, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी मोजताना आपली खात्री करून घ्यायला पाहिजे होती. फेरमोजणी एकदाच होते, 2-2, 3-3दा होत नाही. त्याच्यामुळे मला काय वाटतं तसंच झालं पाहिजे आणि ते इलेक्शन कमिशनने केलं पाहिजे. म्हणून तुम्ही राष्ट्रपतींकडे जाणार, अगोदर इलेक्शन कमिशनबद्दल जे वाईट बोलला त्याच्याबद्दल जी केस झालेली आहे त्याला आधी तोंड द्या. उगाच कोणावर आरोप करण्याची काही आवश्यकता नसते.
फेरमोजणी करण्याची मागणी उमेदवार करू शकतात, कोणी करू शकतं, उमेदवाराचा प्रतिनिधी करू शकतो, पण फेरमोजणी प्रत्यक्षात होते ना. ते काय मुख्यमंत्री किंवा आणि कोणावर आरोप करतात तर ते काय करू शकतात का तिथे येऊन? तिथं जे बॅलेट आपण टाकतो त्याच्या स्लिप्स असतात, त्या स्लिप्सची सुद्धा खात्री केली जाते. अमुक एका पेटी काढून त्याच्यामध्ये ते क्रॉस चेक केलं जातं. एवढं पर्टिक्युलर ही एक सिस्टम आहे आणि ही सिस्टम भारतामध्ये आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतींचा निकाल यायला 8-8, 10-10 दिवस लागतात आणि आम्ही एका दिवसामध्ये अख्खा निकाल पूर्ण करून आमचे खासदार डिक्लेअर करतो. केवढी मोठी गोष्ट आहे, केवढं मोठं इलेक्शन कमिशनचं काम आहे आणि तुम्ही वाटेल तसे बोलता त्यांच्याबद्दल, हे योग्य नाही. केवळ 2 जागेवरती महायुतीला यश मिळाले, त्यातून एका जागेवरच शिवसेनेला यश मिळाले. नेमकी कुठे चूक झाली होती? चूक काही नाही आहे. चूक ही जे काय फतवे निघाले त्याच्याबद्दल आम्ही ऑफिशियल कंप्लेंट दिलेल्या आहेत, इलेक्शन कमिशनकडे दिल्या, पोलिसांकडे दिल्या. वजा करा, प्रत्येक उभाटाचा कॅन्डिडेट 1,00,000-1.5 लाखांनी पडला नाही तर मी तुमचं राजकारण सोडून देईन. किमान 1,00,000 मतांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये उभाटा पराभूत झालेली आहे. केवळ हे फतवे काढून एक गठ्ठा मतदान घेऊन ज्या ठिकाणी ही वस्ती आहे तिथले जाऊन तुम्ही बूथची आकडेवारी काढा आणि तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी पराभूत झाले. जे गमजा मारत होते आदित्य ठाकरे ठाण्याला जाऊन उभं राहणार, किती लीड मिळालं त्यांच्या मतदारसंघामध्ये? फक्त 6,000 मतांचं. म्हणजे ह्या फतव्यांची जर त्याच्यामधून वजा केली तर त्यांच्या मतदारसंघामध्ये ते पराभूत झालेले आहेत. बघा ना काढून, हे मी सांगत नाही तुम्हाला, जाऊन बघा की किती लीड मिळालं आदित्य ठाकरेंना. फक्त 6,000. म्हणजे फतव्याची मतं घेतली त्या ह्याच्यामध्ये सुद्धा, वरळीमध्ये सुद्धा असतील 40-50, मी त्याची आकडेवारी काढली नाही. ती जर वजा केली तर तुमचा कॅन्डिडेट 44,000ने मागे गेला असता. मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव निवडून आलेले आहेत. त्यावेळेला तर मायनॉरिटीची अशी भूमिका नव्हती. प्रत्येकाला ते कॅन्डिडेट बघून, मेरिट बघून त्यांना मतदान करत होते. त्यावेळेला त्या निवडून येऊ शकतात आणि ज्याला फतवे निघतात त्याला त्या मतदारसंघामध्ये 45,000 मताने मागे जाऊ शकतात. कोणाला पटेल का हे? जो त्या मतदारसंघातला आमदार असतो आणि खासदार म्हणून उभा राहतो त्याला सगळ्यात जास्त लीड त्याला त्या मतदारसंघामध्ये मिळत असतं. आणि म्हणून फतव्याने काय जादू केली, त्या फतव्यांची जादू बघितली पाहिजे. आणि आम्ही तुम्हाला आज नाही सांगत, इलेक्शनच्या आदल्या दिवशी रात्री 10 वाजता मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. त्यात फतवा तो दाखवलेला आहे की हा फतवा बघा कसा काढला जातो. तो ज्याच्यावर त्यांच्या धार्मिक संस्थेचं नाव असतं, त्याच्यामध्ये आम्ही अमुक पक्षाला पाठिंबा देतो आहे आणि सर्वांनी त्यांना मतदान केलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं सांगितलं गेलं की जे मतदान करणार नाहीत त्यांना बहिष्कृत करणार. इथपर्यंत आता आम्ही ह्याचे पुरावे देऊ शकत नाही, कारण हे काय तोंडी सांगितलेलं असतं, पण फतवा तर लेखी आहे ना. मग त्याचं उत्तर द्या ना. एकाचं उत्तर का देत नाही तुम्ही? मायनॉरिटीमध्ये तुम्हाला 100% मतं का मिळाली त्या बूथवर? याचं उत्तर द्या तुम्ही. मायनॉरिटी म्हणजे मी सगळ्या मायनॉरिटीजबद्दल बोलत नाही, का विशिष्ट मायनॉरिटीच्या ह्याच्यामध्ये. आणि ती कॉन्सन्ट्रेटेड आहे. तुम्हाला काय वाटतं की लोकसभेवर इफेक्ट झाला म्हणून विधानसभेवर इफेक्ट होऊ शकतो? 1 किंवा 2 जिथं त्यांची मेजॉरिटी असेल तिथंच निवडून येणार. इतर मतदारसंघात काय, तिथं तर मेजॉरिटी आणि जे मनापासून देशावर प्रेम करणारी लोक आहेत त्या मतदारसंघात बसलेले आहेत ना. तुम्हाला आपल्या आजूबाजूलाच ते फिरकू देणार नाहीत, लक्षात ठेवा. कारण तुम्ही घात केलेला आहे मुंबईचा, तुम्ही घात केलेला आहे बाळासाहेबांच्या विचाराचा. आणि काय सांगायचं की बाळासाहेबांची दोस्ती होती म्हणून? शिवसेनेचा ज्यावेळेला शाखाप्रमुख त्या मायनॉरिटीच्या वॉर्डमध्ये शाखा खोलली त्याला त्याचा खून करण्यात आलेला होता. हे मुंबईचा इतिहास आहे. आम्हाला काय मुंबईचा इतिहास माहिती नाही? कशा रीतीने कम्युनिस्टांची झुंज दिली बाळासाहेबांनी आम्हाला माहिती नाही? किती लोकांना जन्मठेप झाली आम्हाला माहिती नाही? त्यांचेच लाल झेंडे तुमच्या ह्याच्यामध्ये घेऊन तुम्ही फिरणार? हे बाळासाहेबांचे विचार? हे बघा, आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई असा अजिबात हे करत नाही. आम्ही केलेल्या विकास कामांवर, मोदी साहेबांनी केलेल्या विकास कामांवर मतं मागतो. मोदी साहेबांनी काय केलं? भारताची संस्कृती संपूर्ण जगामध्ये नेली. आज मोदी साहेबांना जगभर मान आहे. आज माझ्या महाराष्ट्रातल्या 4 लाख मुलांना रोजगार मिळणार आहे जर्मनीमध्ये. कोणामुळे मिळणार आहे? मोदी साहेबांमुळे मिळणार आहे. त्यांनी हे दाखवून दिलं की आमची मुलं ही अत्यंत आज्ञाधारक असतात, शांतताप्रिय असतात. म्हणून महाराष्ट्रासाठी 6 सेंटर्स उघडले जर्मनीमध्ये, नुसतं महाराष्ट्रातल्या मुलांना वेलकम करण्यासाठी. ह्याला भारतीय संस्कृती म्हणतात. आम्ही भारतीय संस्कृतीचं प्रमोशन सगळीकडे करतो. आम्ही मतासाठी राजकारण नाही करत. आणि भारतीय संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे आणि तो अभिमान आम्ही वेळोवेळी दाखवून दिलेला आहे. मोदी साहेबांनी दाखवून दिलेला आहे.
आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध जर षडयंत्र होणार आहे आणि ह्याची सूत्र जर पाकिस्तानामधून हलणार असतील तर प्रत्येक भारतीयांनी ह्याचा विरोध केला पाहिजे. मी आपल्याला पाहिजे तर रेकॉर्डेड स्टेटमेंट दाखवतो त्यांच्या मंत्र्यांची, पाकिस्तानमधल्या मंत्र्यांची. आपल्या कम्युनिटीला त्यांनी साथ घातलेली की तुम्ही मोदी साहेबांच्या विरोधामध्ये मतदान करा म्हणून. काय संबंध आहे त्यांचा भारताशी? आमचं शत्रू राष्ट्र आहे ते. एकाने तरी त्याचा निषेध केला का कम्युनिटीतल्या? केलेलं नाही. की आम्ही पाकिस्तानचं ऐकणार नाही असं म्हटलं का कोणी? म्हटलेलं नाही आहे. आणि म्हणून कुठल्या प्रवृत्तीबरोबर तुम्ही हातमिळवणी करता. सगळी लोक काही देशद्रोही नसतात, परंतु जे कोण असतील त्यांनी खुलासा द्यायला पाहिजे होता की पाकिस्तानच्या मंत्र्यांनी सांगितलं तरी पण आम्ही मतदान हे आमच्या मनाने करणार, कोणालाही करा, असं झालेलं नाही आहे. एक गठ्ठा मतदान झालेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्ही उमेदवार रिप्लेस केले आणि विद्यमान खासदारांचा तर पत्ता कट केला त्या ठिकाणी तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. कसं पाहता, काय निर्णय चुकला? ही वस्तुस्थिती आहे. या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा बोलून दाखवलं की हे निर्णय घेणं हे आपल्याला फार महाग पडलं. आपण एकंदर लोक काय सांगतात, फीडबॅक काय येतो याच्यावर अवलंबून राहिलो. त्याच्याऐवजी आपण जर आपल्या ह्या सहकार्यांना दिलं असतं तर ते निवडून आले असते. त्यांनी बोलून दाखवलं. आता काय वेळ निघून गेलेली आहे, त्याच्यामुळे पुढच्या वेळेला ही चूक आम्ही करणार नाही. महायुतीचा दबाव होता सेनेला हे उमेदवार बदलवण्याकरता, बघा हा सेनेचा निर्णय होता. शेवटी असं आहे. हां बोला. नाही, ही वस्तुस्थिती आहे की त्यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. आणि बघा, ज्यावेळेला आम्ही उमेदवार ठरवतो त्यावेळेला आम्ही महायुती म्हणून एकच कुटुंब आहोत ना. कुटुंबामध्ये चर्चा होते. सांगितलं असेल तर ते चांगल्या हेतूने सांगितलं असेल, त्याच्याबद्दल आम्ही कोणाला दोष देत नाही. परंतु ॲज अ पॉलिसी आम्हाला जे काय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की याच्यापुढे आमच्याबरोबर जे ठामपणे उभं राहिले त्यांना उभं केल्यानंतर त्याच्या मागे मी पूर्ण ताकद उभी करेन आणि मी निवडून आणेन. अनेक सीट ज्या अडचणीमध्ये होत्या, तुम्हाला माहिती इचलकरंजी सीट आमची किती अडचणीमध्ये होती. 2 दिवस मुक्काम केला मुख्यमंत्र्यांनी, सगळ्या आमदारांना एकत्र केलं, सगळ्यांना एकत्र करून त्यांनी ती सीट निवडून आणली. हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून हे काय याच्या बाबतीत केलं नाही. बारामतीला ते 2 वेळा त्यांनी 3-4 मिटिंग घेतल्या बारामतीमध्ये शिवतारेंची बंडखोरी मागे घेण्यासाठी. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जी मेहनत केली त्याची तुलना करता येणार नाही. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः केलेली आहे आणि त्याच्यामुळे जे काय घडलं ते घडून गेलेलं आहे. आम्ही कारणं तुम्हाला सांगितलेली आहेत आणि कारणं केवळ नाचता येणं अंगण वाकडं अशी कारणं नाही आहेत. तुम्ही स्वतः जा, खात्री करा एवढ्या बूथमध्ये एवढे मतं मिळाली की नाही आणि ती मतं वजा करा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगा हे किमान 1 लाखाने पराभूत होणार होते. हे बाळासाहेबांचे विचार सोडून त्यांनी हे यश मिळवलेलं आहे. आणि ते यश कसं आहे की त्यांचा स्ट्रायकिंग रेट हा आमच्यापेक्षा कितीतरी कमी आहे. आम्ही फक्त 15 सीट लढवल्या, त्यातल्या 7 निवडून आणून दाखवल्या. केसरकर साहेब, असा एक प्रश्न होता. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी राजकारण सोडण्याचा उल्लेख केला होता. निकालापूर्वीही महायुतीतील नेत्यांनी महाविकास आघाडी जर 17च्या वरती गेल्या तर राजकीय संन्यास घेणं असं म्हटलं होतं. आता लोक वाट बघतायत की राजकीय संन्यास कधी घेणार असं बोलताना विरोधकांनी टीका केली की हे नेते राजकीय संन्यास कधी घेणार आहेत. नाही, मला या गोष्टीची माहिती नाही. मी माहिती घेऊन तुमच्याशी बोलेन. बरोबर आहे. तिथले जे हे होते ना पाकिस्तानचा आदेश ऐकलेले ते अधिक जागृत झाले. त्यांनी जाऊन बघा रांगाच्या रांगा लावल्या, बसमध्ये भरून लोक येत होती. कशाला? आम्हाला पराभूत करायला, देशाच्या पंतप्रधानांना पराभूत करायला. त्यांच्या मतदारसंघामध्ये किती लीड कमी झाले त्याचं उदाहरण आहे. जाऊन तिथले बूथ ज्याच्यावर ह्या लोकांची संख्या जास्त आहे ते बूथ जाऊन चेक करा. 90% लोकांनी मतदान केलं आणि ते एन ब्लॉक 100% मोदी साहेबांच्या विरोधात केलं. एवढं मोठं षडयंत्र ह्या देशामध्ये कधीही रचलं गेलेलं नव्हतं. ते पहिल्यांदा रचलं गेलं आणि मोदी साहेब एवढे पॉप्युलर होते म्हणून ते त्याच्यामधून बाहेर पडू शकले. ही वस्तुस्थिती आहे. सातत्याने दावा करता की पाकिस्तानातून कब्जे करण्याचे आदेश किंवा मोदींना हरवण्यासाठी प्रयत्न झाले. महाराष्ट्रामध्ये मुस्लिम फॅक्टर महाविकास आघाडीच्या सोबत होता असं तुम्ही म्हणताय. उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये तुम्ही राम मंदिर मांडलं. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा हिंदूंचा वोट का नाही आला तुमच्या? त्या मतदारसंघामध्ये सुद्धा मॅक्झिमम मुस्लिम्स आहेत, ते मतदान करत होते ना तिथल्या लोकांना. उत्तर प्रदेशमध्ये एन ब्लॉक मतदान झालेलं आहे.
कुठल्याही याच्यामध्ये. सर चित्रकूटला फक्त मुस्लिम जे मतदार आहेत ते फक्त 3% मतदार आहे, पण चित्रकूटला देखील तर तुम्हाला पराभव सामना करावा लागतो. जिथे जिथे रामाच्या नावाने तर मतं मागितली गेली तिथे पराभव करावा लागला. नाही, तुम्ही आता जे मला सांगितलं मायनॉरिटीवर का ठोकायचं, मी तुमच्यावर सोपवलं ना. मी असं सांगितलं तुमच्यावरच सोपवलं. मायनॉरिटीचे बूथ काढा आणि तिथं किती मतदान कोणाला झालं आणि ते एन ब्लॉक झाले की नाही काढा, प्रश्न सुटतो. जे दोन ऐका माझं, उत्तर प्रदेशमध्ये हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. त्या ठिकाणी शेड्यूल कास्टची मतं आहेत. अबकी बार 400 पार हा जो नारा दिला गेला, हा नारा भारताची राज्यघटना बदलण्यासाठी आहे आणि ती राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. त्याच्यामुळे तो बाबासाहेबांचा अपमान आहे असं एक सगळीकडे पसरवलं गेलं आणि त्याचा परिणाम असा झाला की शेड्यूल कास्टच्या लोकांनीसुद्धा या गैरसमजापोटी बऱ्याचशा लोकांनी त्यांना मतदान केलं. दुसरं मला ऐका, मला एक मिनिट, लेट मी कम्प्लीट. आदिवासींच्या बाबतीत काय केलं, आदिवासींचं रिझर्वेशन जाणार, हे घटना बदलणार आणि आदिवासींचं रिझर्वेशन कॅन्सल करणार आहे, सांगितलं नाही का त्यांनी. कुठलं जो कागद त्यांचा नाही का. लेट मी रिप्लाय युअर क्वेश्चन. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. कागद खोटा आहे तर चॅलेंज का नाही केला, तुमचाच होता ना, मशिदीतून निघालेला होता ना, चॅलेंज का नाही केला, त्याची एन्क्वायरी झाली का, व्हायला नको का. साधं बाळासाहेबांचं एक वाक्य होतं त्याच्यामध्ये इलेक्शनच्या प्रचारामध्ये, 6 वर्षांना बाळासाहेबांसाठी डिस्क्वालिफाय केलं आणि असे फतवे काढून निवडून येत असतील तर मग त्या फतव्यांवर ॲक्शन नको, त्या कॅन्डिडेटवर ॲक्शन नको, आमचा अधिकार आहे तो. कारवाई का नाही केली, आम्ही 100% कारवाई केलेली आहे. आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार केलेली आहे, पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे. याची एन्क्वायरी होईल ना आणि एन्क्वायरी झाल्यानंतर त्यांच्यावर ॲक्शन होईल. इलेक्शन कमिशनने नाही केली आहे तर आम्ही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाऊ. पराभव झाल्यानंतर कुठलं, मी आदल्या दिवशी दिला आहे फतवा तुमच्याकडे. पराभव आम्ही अशी माणसं नाही, पराभव झाल्यानंतर आणि हे मी आदल्या दिवशी सांगितले फतवे काढणार आहे आणि 2 दिवस अगोदर फतवा काढून दाखवायला पाहिजे होता. मी अख्ख्या मुंबईमध्ये जागृती केली असते तुमच्या कृपे, म्हणजे देवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. मी बोललेलं प्रत्येक माणसापर्यंत जातं, कारण मी सत्य बोलतोय, महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहिती आहे. नुसतं 2 दिवस अगोदर आमच्या हातात फतवा द्यायला पाहिजे होता आणि मग आमच्यासुद्धा सर्वसामान्य इतर जी लोक आहेत त्यांची ताकद या फतवेवाल्यांना कळली असती. ते कुठे आमची लोक निघून गेली ट्रिपला, 3 दिवस सुट्ट्या आहेत म्हणून, आणि हे लोक सगळे बस भरून येतात, रांगेत उभे राहून मतदान करतात आणि परत वर आणि मतदानाला उशीर झाला म्हणून ज्यांनी ह्यांच्याबरोबर लाचारी केले तेच कंप्लेंट करतात. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही फतव्यांबद्दल बोलताय किंवा संविधान मताचा जो काही खोटा प्रचार प्रसार करण्यात आला असं म्हणताय किंवा दलितांच्या मनामध्ये जे काही ध्रुवीकरण करण्यात आलं त्याबद्दल बोलताय, तर मग या लोकांपर्यंत तुम्ही थेट का नाही पोहोचला, ते ध्रुवीकरण तुम्ही बदलवण्याचा प्रयत्न केला. लोकांची गैरसमज जी झाली होती ती संपुष्टात आणण्यात कुठेतरी महायुती कमी पडली का. एक गोष्ट अशी आहे की फतवा ज्या दिवशी माझ्या हातात आला त्या दिवशी वोटिंग झालेलं नव्हतं. मुंबईचा पालकमंत्री म्हणून माझंसुद्धा कर्तव्य आहे, पक्षाचा प्रवक्ता म्हणून माझंसुद्धा कर्तव्य आहे की अशा तऱ्हेचे फतवे निघणार नाहीत. आम्ही रितसर कंप्लेंट इलेक्शन कमिशनकडे केलेली आहे, रितसर कंप्लेंट आम्ही तिथल्या आरोकडे केलेली आहे, रितसर कमिशन आम्ही पोलिसला केलेली आहे. पोलिसांनी एन्क्वायरी केली पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मायनॉरिटीचे मतं आणि या फतव्यांमुळेच तर तुमचा पराभव झाला, हे तुम्हाला यातनं म्हणायचं. मी काही म्हणत नाही, मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट केलेली आहे की हे बूथ सगळ्यांना माहिती असतात कुठल्या बूथवर किती मायनॉरिटीचे व्होट आहे. जावा तुम्ही स्वतः खात्री करा आणि नंतर तुम्ही हा प्रश्न मला विचारा. नाही मग तुम्ही जाता तर कधी त्या संदर्भात एक्सप्लेनेशन देतात की फतव्यांच्या. मी तुम्हाला आता फिगर दिली की 1,38,000 पेक्षा जास्त मतं, म्हणजे 1.5 लाख मतं ही नुसती साऊथ मुंबईमध्ये एका ठिकाणी एक गठ्ठा पडलेली आहे. तुम्ही जाऊन खात्री करा की एवढ्या बूथवर मिळून 1.5 लाख मतं होतात की नाही, आणि तशी जर झालेली असली तर मग त्यांचा पराभव किती मतांनी होणार, 1,10,000 मतांनी होणार. हो, परंतु कोणी फतवा काढून ही मतदान करता येत नाही, कोणी मतदान दुसऱ्या पक्षाला केलं म्हणून कोणाला बहिष्कृत करता येत नाही. त्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये आपल्या मताप्रमाणे मतदान करायचा. कोणाचे असे फतवे काढले
तर उद्या लोकशाही शिल्लक राहणार नाही. तुम्ही म्हणताय की असं बहिष्कृत करता येत आपलं मत आणि हिंदुत्वासाठी यासाठी बोलताना म्हणालात की बहिष्कृत करण्याची जी काही धमकी त्याच्या संबंधित तत्वे काढणाऱ्या ज्या काही अधिकाऱ्यांमधून देण्यात आली होती त्याचे काही पुरावे तुमच्याकडे नाही. मला मी फतवा दिला ना तुम्हाला. तुम्ही आणि पुरावा कशाला मागता? तो फतवा लेखीच आहे ना, आणि काय पाहिजे? सर तुम्ही देखील हिंदुत्व करता, आपकी बार हिंदुत्व की सरकार, आपकी बार मोदी सरकार, अशा पद्धतीचं तुम्ही या देशाचं नाव काय आहे? जरा एक मिनिट. देशाचं नाव काय आहे? हिंदुस्थान आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान नावाची दोन देशाची निर्मिती झाली. या दोन देशाची निर्मिती झाली. आमच्या संस्कृती हिंदू संस्कृती आहे म्हणून आम्ही त्याला हिंदुस्थान म्हणतो आणि हिंदू संस्कृती म्हणतो. त्यांना पाकिस्तान आहे, त्यांनी मुस्लिम धर्म आपला राष्ट्रीय धर्म म्हणून स्वीकारला, म्हणून ते अनेक युरोपमधले देश असे आहेत की त्यांचा धर्म आहे आणि तो कॅथलिक आहे. अनेक लोकांचा, कोणाचा रोमन असेल, कोणा म्हणजे त्या ह्याच्याप्रमाणे, त्या देशाप्रमाणे. आणि मग हे जर असं असेल तर हिंदू संस्कृतीबद्दल बोलायला कुठे गुन्हा आहे का? हिंदुस्थानची जी संस्कृती आहे ती हिंदू संस्कृती, आणि त्या हिंदू संस्कृतीबद्दल आम्ही वारंवार बोलणार. आम्हाला कोणी थांबवलेलं नाही, कारण ते हिंदुस्थान आणि पाकिस्तान असाच हे झालेलं आहे. पार्टिशन झालं ना. पार्टिशन कुठल्या बेसिसवर झालं? कास्ट बेसिसवर आमचं पार्टिशन झालं आमच्या देशाचं. आम्ही मान्य करतो आमच्या देशाचं पार्टिशन झालं, म्हणून आमचा जो भाग आला त्याच्यामध्ये हिंदू संस्कृतीचं प्रमोशन करणं, त्याच्यासाठी लढा देणं हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही तो केला. आम्ही काय हिंदू आहे म्हणून अमक्यालाच मतदान करा असं आमच्या देवळामधून कधी फतवा नाही निघाला. आमच्या कुठल्या धर्मगुरूंनी असं सांगितलं नाही. म्हणून एक लक्षात घ्या की आम्ही म्हणतो की सर्वधर्म समभाव, परंतु त्यांनी स्वतः म्हटलं पाहिजे ना सर्वधर्म समभाव. सर तुम्ही फतव्यांचा विषय काढला. राज ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले होते की मस्जिदमधून फतवे निघतात, त्यामुळे आम्ही पण इकडनं फतवा काढतो की तुम्ही. पण त्यांनी काढला कुठे? परंतु काढलाय कुठे? त्यांचा कागद तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, मात्र भाषांतर तुमचं ऐकलं जाते. मग त्यांच्यावरती हे बघा, त्यांनी म्हटलं हे त्यांना सांगण्यासाठी की असे फतवे काढणं हे आम्ही सुद्धा काढू शकतो असं त्यांना म्हणायचं. याच्या पलीकडे काय म्हणायचं असेल असं मला वाटत. संभाजीनगरमध्ये तर एक फतवे निघाले नाहीत का? त्या ठिकाणी तुमचा उमेदवार निवडून आलेला आहे. कारण काय, ते एक गठ्ठा होते. त्यांच्या विरुद्ध आमची लोकंसुद्धा एक गठ्ठा झाली, म्हणून त्यांना माहिती आहे की त्यांच्या बाजूने कोण आहे, त्यांच्या बाजूने उभाटा आहे. मग आम्ही कोणाबरोबर गेलं पाहिजे? शिंदे साहेबांबरोबर गेलं पाहिजे. एक मिनिट, आता लेट मी कम्प्लीट. बाळासाहेबांच्या विचाराचं रक्षण कोण करणार? शिंदे साहेब करणार. मग ते सगळे शिंदे साहेबांच्या बरोबर राहिले. ही तर स्ट्रेट फाईट होती ना. तेवढी मतं बाजूला काढून ही झालेली महाराष्ट्रातली स्ट्रेट फाईट होती आणि ती आम्ही 1 लाखाने जिंकलेली आहे. म्हणजे काय की मूळचा शिवसैनिक, मूळचा हिंदुत्ववादी विचारसरणीचा कार्यकर्ता आमच्याबरोबर राहिला, कारण त्यांची एक गठ्ठा मतं, त्यांचा वेगळा उमेदवार होता ना, त्याला गेली. तुमच्याकडे पुरावा आहे ना ह्याचा, आणि कुठला पुरावा शोधता? वर्ष बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना जोपासली त्याच्यामध्ये मुंबईचा मुस्लिम नव्हता का? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, बाळासाहेब ठाकरेंनी इतक्या वर्ष जी शिवसेना चालवली, आज सध्या जी शिवसेना आहे त्याच्यामध्ये मुस्लिम आमदार नव्हते का? बाळासाहेब ठाकरेंनी एका गरीब मुस्लिम आमदाराला निवडून दिलं होतं. मुंबईतल्या नाही, शाबीर शेख. मुंबई कॉन्स्टिट्युन्सी नव्हती. मुंबई कॉन्स्टिट्युन्सी नव्हती. त्यांना राष्ट्रप्रेमी, माझा ऐका, राष्ट्रप्रेमी मुस्लिमांवर त्यांचं प्रेम होतं. हिंदुस्थानची आणि हिंदूची व्याख्या त्यांची काय होती की जे हिंदुस्थानवर प्रेम करतात ते हिंदू. पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजवणारे हिंदू नाही. अहो मग मला हे सांगा, मग तिथं शिवसेनेची शाखा मुंबईमध्ये स्थापन झाल्यानंतर त्या मुस्लिम कार्यकर्त्याचा खून का झाला त्या काळामध्ये? अहो म्हणून तुम्हाला सांगितलं, शाबीर शेख हे राष्ट्रप्रेमी होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या व्याख्याप्रमाणे ते हिंदू होते. अहो आमच्याकडे एक लक्षात घ्या, आमच्याकडे मुस्लिम कार्यकर्ते नाही आहेत का? नाही आहेत का? तर मी तुम्हाला 100 मुस्लिम कार्यकर्ते इथं आणून दाखवतो. पण ते राष्ट्रप्रेमी आहेत, ते फतव्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना वाटतं की भारत माझा देश आहे. तुम्ही 100 सांगा, 1000 सांगा, मी तुम्हाला 1000 मुस्लिम कार्यकर्ते आणून दाखवतो. अहो मग मी तुम्हाला साधं उदाहरण दिलं. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर नको घेऊ. भायखळा मतदारसंघामध्ये आमदार कोण होत्या? यामिनी तेज जाधव. मग त्यांना मुस्लिमांनी मतदान मागच्या वेळेला केलं नव्हतं का? केलं होतं. ऐका ना, अहो ताई ऐका ना, ताई तुम्ही मध्ये बोलणार असाल तर तुम्ही बोला, माझी काहीच हरकत नाही. तुम्ही पॉईंट मांडलात ना, पॉईंटचं मी उत्तर देतो. त्यावेळेला जर त्या निवडून आलेल्या असतील
तर त्यांना हिंदूंनी मुसलमानांनी सगळ्यांनी मतदान केलेलं आहे. ज्याला ज्याला घालायचं त्याप्रमाणे घालून त्यांनी विजयी केलं. या खेपेला त्याच मतदारसंघामध्ये 45,000चं डेफिसिट आलेलं आहे. त्या मतदारसंघामध्ये चला, तिथल्या मतपेट्या तपासा, आणि ते एका विशिष्ट समाजाने मतदान केलं असेल तर मी सांगितलं ते खरं आहे. तुम्हाला आता भायखळा एकच मतदारसंघ सोडला पाहिजे आणि मी जबाबदारी तुमच्यावर सोपवली. मागच्या वेळेला जर त्या निवडून येतात तर मागच्या वेळेला कुठल्या बसमध्ये त्यांना किती मतं मिळाली. हा विखारी प्रकार फक्त ह्या वेळेलाच झाला, भारताच्या इतिहासामध्ये कधीही झाला नाही, आणि तो मोदी साहेबांच्या विरोधात झाला. हे तुम्ही लक्षात घ्या. राज्याचे भाजपचे नेते फतव्यांच्या अनुषंगाने कुठलाही आरोप करत नाहीयेत, फक्त शिवसेनेच्या नेत्यांकडून हा आरोप का केला जातोय? कारण मुंबईतली मतं आम्ही तिथे उभे केलेले होते आणि आम्ही फक्त 45,000 मतांनी त्या ठिकाणी एक तर आमचा कार्य तर विजयीच झाला, 2 ठिकाणी आम्ही फक्त 40-45,000 मतांनी पराभूत झालो, आणि त्याला हे लोक कारणीभूत आहेत. आणि हे सांगतात की मराठी माणसं आमच्यावर राहिली, शिवसेनेचा ओरिजिनल मतदार आमच्याबरोबर आहे. मग हे काय तुमचे ओरिजिनल मतदार आहेत का? एवढाच माझा सवाल आहे. आणि ते जर तुमचे ओरिजिनल मतदार नसतील तर त्यांची संख्या किती आहे ती आयडेंटिफाय करा. कमीत कमी लाख मतांनी जर प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही पराभूत नाही झाला तर मी तुम्हाला सांगेन ते आहे तुमचं ऐक. मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही म्हणालात की यामिनी जाधव यांना त्या मुस्लिम याच्यामध्ये जी काही मतं मिळाली मुस्लिमांची, तर ते मग मुस्लिम राष्ट्रप्रेमी होते, आणि आता ज्यांनी दिलं नाही ते मी राष्ट्रद्रोही म्हटलेलंच नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एन ब्लॉक मतदान केलेलं आहे मोदी साहेबांच्या विरोधात, आणि ते करत असताना पाकिस्तानमधून ज्या ऑर्डर निघाल्या त्या तर यूट्यूबवर आहेत, तुम्ही खात्री करू शकता. मग तुम्ही त्यांचा निषेध का नाही केला राष्ट्रप्रेमी म्हणून? करायला पाहिजे होता की नाही? आम्ही तुमचं ऐकणार नाही, आम्ही आमच्या राष्ट्रामध्ये जे करायचं ते करू, पाकिस्तानचा काय संबंध, असं विचारायला पाहिजे होतं. काढलं का कोणी स्टेटमेंट? काढलेलं नाही. आणि मी असंही म्हटलं की त्यांनीच असं काढल्यामुळे इथं फतवे निघाले असंही नाही. त्यांनी ठरवलेलं होतं की मोदीजींना विरोध करायचा, आमच्या समाज म्हणून आम्ही विरोध करतोय, समाज म्हणून कोण विरोध करू शकतो का? असं घडत नाही. शेवटचं अशी माहिती मिळते की अजित पवार गटातील 19 आमदार आहेत ते शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. हे बघा, कोण कोणाच्या संपर्कात आहेत याच्यामुळे काय होतं असं मला स्वतःला वाटत नाही. या लोकसभेला वेगळे विषय होते, हे विषय विधानसभेला नसणार आहेत. अजितदादा हे सक्षम नेते आहेत, कोण आपला आमदार कोणाच्या संपर्कात आहे ते बघतील ना, हा आमचा विषय नाही. ते सक्षम आहेत त्याच्यासाठी. एक इलेक्शन हरलं म्हणजे काय ते कमकुवत नाही झालेले, व्यवस्थित त्यांचा संपर्क आहे, प्रत्येक ठिकाणी संपर्क आहे. ठीक आहे, महाराष्ट्राची एक परंपरा आहे की वडीलधाऱ्या ह्यांना मान द्यायचा, त्या परंपरेचं पालन करून पवारसाहेबांना मान दिला लोकांनी. पण हे जी सहानुभूती असते ही एकाच इलेक्शनला चालते, 4 इलेक्शनला चालत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, आता हे संपलं, सहानुभूतीचं संपलं. आता विकासावर बोला, आणि विकासावर आमच्या समोर या. किती मतं तुम्हाला महाराष्ट्रात मिळतात ती बघूया. पाकिस्तानाच्या काही भाषणाचा तुम्ही युट्यूबवरून जे काही आदेश म्हणजे आवाहन करण्यात आलं असं तुम्ही उल्लेख केला. युट्यूब हे काही प्रचार प्रसाराचं फारसं जेवढं माध्यम जर असं तुम्ही अहो ते टी व्हीवर आहे ना, तर इतरही अनेक ते पाकिस्तान. अहो पाकिस्तानमध्ये जे टी व्ही आहेत, टी व्ही म्हणजे मीडिया नाही, मी यूट्यूब काय म्हटलं, पाकिस्तानच्या टी व्हीवर जे दाखवलं जातं ते यूट्यूबवरून आपल्याला दिसतं. आपल्याकडे पाकिस्तानच्या चॅनल्स अलाउड नाही आहेत, आणि त्याच्यामुळे ते जर टी व्हीवरून डायरेक्ट आवाहन करतायत, SMS पाठवतायत मोदी साहेबांना पराभूत करा म्हणून, कोणी अधिकार दिला? आमची इलेक्शन आहे ना, आम्ही काय ते करू भारतामध्ये? तुमचा काय अधिकार? असं एकाने तरी काढलं का स्टेटमेंट? नाही काढलं. अगदी शेवटचा प्रश्न, आता हा पराभवातून तुम्ही काय शिकणार आणि विधानसभेसाठी कशी रणनीती असणार, काय तयारी असणार तुमची? आम्ही एकच गोष्ट शिकलोय की खोटा प्रचार होत असेल तर त्याला वेळेवर उत्तर द्या, लोकांमध्ये ते वातावरण जायला देऊ नका, तर तुमच्या बाजूची लोक तुमच्या बरोबरच राहतील, ती वाहत जाणार नाही. हे आम्ही ह्या पराभवातून शिकतो. शेवटचा म्हणता संपतच नाही. तुम्ही म्हणाले की पाकिस्तानवरून मेसेज आला, म्हणजे भारतीय नागरिक एवढा हुशार नाही आहे का की त्याला पाकिस्तानवरून एखादा मेसेज येतो तो त्याचा ऐकून वोट टाकायला जातो? तो त्यांनी सांगितलं म्हणून वोट केला असं बिलकुल नाही. मी असं कधीही क्लेम केलेलं नाही. एन ब्लॉक माझं म्हणणं आहे की तुम्ही जाऊन पेट्या तपासा, आणि त्याच्यामध्ये जर एन ब्लॉक मतदान झालेलं असेल तर विशिष्ट समाजाने मोदी साहेबांच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे हे सिद्ध होतं. त्यांनी त्यांचं ऐकलं की ऐकलं नाही हा मी विषय कधी काढलेला नाही. मी सांगितलं की ह्याच्यावर तुम्ही इन्कार करायला पाहिजे की तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही मतदान करणार नाही, तर लोकांच्या मनात गैरसमज होईल ना त्यांच्याबद्दल. तुम्ही यावरती ठाम आहात की पाकिस्तानातून खरोखर भारताच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करू नका असं मेसेज आहे फोन? हे बघा, डायरेक्ट टी व्हीवर सांगितल्यानंतर सगळे लोक टी व्ही बघत असतात.
बघा टी व्हीवर आले, त्या टी व्हीवर सांगितलं जात होतं की असे मेसेजेस पाठवले, मला फरक होतं माहिती नाही. ते टी व्हीवर जे हे बोलत होते, जे आपल्याकडे असतात ना त्याच्यामध्ये आपण त्यांना काय म्हणतो, जे लोक काय आमचा बिनशर्त पाठिंबा मोदी साहेबांना आहे. काय मिळालं नाही अजिबात नाही. मोदी साहेब पंतप्रधान घडले पाहिजेत, भारताचा विकास झाला पाहिजे, बाळासाहेबांचं स्वप्न प्रत्यक्षात आलं पाहिजे, एवढंच आमचं. आणि 2 स्वप्न तर त्यांनी प्रत्यक्षात आणलेलीच आहेत. 370 कलम हलवलं, राम मंदिर बांधून दाखवलं, आणि पुढचं जे काय गोरगरिबांचं कल्याण व्हायचं आहे ते त्यांच्या हातून घडावं, याच्यासाठी आमचा त्यांना बिनशर्त पाठिंबा आहे.